वसमत तालुक्यातील बोरोडा येथील बाबूजी गंगाराम जाधव वय 45 वर्ष हे कवठा परिसरात विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत होते। काम सुरू असतानाच त्यांना उच्च दाबाच्या विजेचा धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह महावितरण कार्यालयासमोर ठेवून तब्बल 3 तास आंदोलन केले। या मृत्यूत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, मृत बाबूजी जाधव यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा अशा प्रमुख मागण्याही करण्यात आल्या। आंदोलनाची माहिती मिळताच उप अभियंता विजय मंत्री घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत विभागाने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे। आता या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सकाळी 11 वाजता कवठा शिवारामध्ये बोरा येथील एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला आहे आणि दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत विद्युत वितरण कंपनीच्या कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा या गोष्टीच्या घटनेचं गांभीर्य घेतलेलं नाही आणि त्याचा रोष म्हणून आणि ही घटना चौथी आहे त्या गावातील अशा वारंवार होणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ ते आम्ही प्रेरित घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आताच आमचं एसी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे। भविष्यामध्ये ह्या सर्व चुका सुधारून चांगल्या पद्धतीची कार्यप्रणाली ही विद्युत वितरण कंपनीकडून अवलंबण्यात यावी। दुर्दैवी कुठल्याही प्रकारची जीवितहानी भविष्यामध्ये होऊ नये आणि कुणालाही असं संकट झेलावं लागू नये अशी आम्ही त्यांच्याकडून आशा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो। निश्चितच पोलीस प्रशासनाच्या वतीनं आश्वासन दिलेलं आहे की जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल करू आणि आम्ही देखील कायद्याचा सन्मान करणारे लोक आहोत। रीतसर पोस्टमार्टम करून जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून गुन्हा दाखल करणार आहोत।